विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमय आयएस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. लक्षात घ्यायचं, आपण जे बघतोय की जे जगाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं, यावरून एक लक्षात येत आहे आपल्याला की जी ऊर्जा संकटामध्ये होता भारत देश किंवा ज्यामध्ये कल्पकम ही जी एक अणुभट्टी आहे आपली, तर त्या संदर्भातच त्यांनी दिलेलं आहे की 6 एप्रिल रोजी बघा हे काय झालेलं आहे की आपण जर आता बघितलं तर पेपरला जे महाराष्ट्र टाइम्सला एक आर्टिकल आलेलं आहे, या आर्टिकल वरूनच लक्षात घ्यायचं की 6 एप्रिल रोजी काय केलेलं, जी कल्पकम येथील अणुभट्टी आहे तर या अणुभट्टीच्याच एक आण्विक कार्यक्रमामध्ये हा एक महत्वाचा असा टप्पा आलेला होता की यावरून एक लक्षात येतं आपल्याला की कशा पद्धतीने पुढची प्रोसेस राबवली गेली आणि अणुभट्टी भारतामध्ये कशा पद्धतीने सुरुवात झाली, हा एक महत्वाचा आहे. थोडं आपण पार्श्वभूमी बघू आपण, आणि त्याच्या नंतर प्रत्येक टप्प्यामध्ये कशा पद्धतीने पुढे पुढे जात गेली हे सुद्धा एक महत्वाचं असतं. आणि त्यानुसार लक्षात घ्यायचं की पुढच्या टप्प्याला ज्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी एक एक, तर मग कशा पद्धतीने भारताने यश संपादन केलं. आज 1954 रोजी भारतामध्ये पहिल्यांदा अणुभट्टीसाठी एक पाऊल टाकलं गेलेलं होतं, आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत भारतामध्ये ज्या अणुभट्ट्या तयार होत गेलेल्या आहेत आणि ज्या पुढे प्रस्तावित आहे काही, ते त्या पद्धतीने पुढे बघू की ते आज युरेनियमचा वापर आधी जे होत होत्या ते युरेनियम वरून आता थोरियमवर कशा पद्धतीने जात आहे आणि त्यांचं जे काही संशोधन आहे ते कशा पद्धतीने यशस्वी झालेलं आहे हे आपल्याला दिसून येतंय. तर पुढे बघा, आता हे आर्टिकल आलेलं आहे, हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे, एकदा तर बघून घ्याल त्या पद्धतीने कसं आलेलं आहे. बघा आता त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जर म्हटलं तर या पार्श्वभूमीच्या एक अनुषंगाने बघा की भारतामध्ये इंडियन अणु तर बघा भारतामध्ये 19 ऑगस्ट 1948 रोजी बरोबर आहे, तर त्याहून लक्षात येईल की इंडियन ऑटोमिक बरोबर आहे एनर्जी कमिशनची एक स्थापना करण्यात आली त्याच वेळेस. हा एक मुद्दा महत्वाचा होता, कारण त्यावेळेस लक्षात घ्या, सुरुवातीला जर विचार केला तर भारत स्वतंत्र नुकताच झालेला होता 1947 ला, आणि जे भारतावरती ऊर्जेचं संकट होतं की पुढची रणनीती कशा पद्धतीने आखायला हवी, तर त्यावरून भारताने जे काही रचलं, जे संशोधन केलं आणि जे प्रयत्न केलं त्या प्रयत्नाला मिळालेलं यश, यावरून लक्षात येतं की इंडियन ऑटोमिक एक एनर्जीसाठी कमिशन स्थापन करण्यात आला, आयोग, आणि तोच येतो 19 ऑगस्ट 1948 रोजी. त्यानंतर एक लक्षात घ्यायचं की पहिली अणुभट्टी मग भारतामध्ये कधी स्थापन झाली असेल, तर लक्षात घ्या 4 ऑगस्ट 1956 रोजी तुर्भे या ठिकाणी, बरोबर आहे, तुर्भे या ठिकाणी पहिल्यांदा, आणि त्या अणुभट्टीचं नाव, आणि ती आशिया खंडातली पहिली आहे, बरोबर आहे, आशिया खंडातली पहिली की ज्याला अप्सरा हे नाव देण्यात आलेलं आहे, आणि त्यासोबत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे तो काळ अगदी भारत स्वतंत्र झालेला होता, पंचवार्षिक योजना राबवण्यात येत होत्या, प्रत्येक ठिकाणी चाललेलं होतं. म्हणजेच काय, नव्याने भारत जन्माला आलेला, नव्यानं उदय झालेला भारताचा, आणि पुढे पुढे ज्या पद्धतीने जायचं ठरवलेलं त्यांनी, एक एक पाऊल कशा पद्धतीने टाकायचं होतं, तर ते त्यामधलं हे पहिलं पाऊल, म्हणजे ते का आशिया खंडातली पहिली आपण म्हणतो की अणुभट्टी ही अप्सरा नाव आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक जरी बघाल ना तुम्ही, तर राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्यसाठी महत्वाचं आहे, त्यासोबतच लक्षात घ्यायचं कंबाईन पूर्व आणि कंबाईन मुख्यसाठी सुद्धा महत्वाचं आहे. कारण लक्षात घ्या, अप्सरा, अणुभट्टी, पौर्णिमा, ध्रुव यावरती तुम्हाला प्रश्न येऊन गेलेले आहे. जर मागील प्रश्नांमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसतच, जर तुम्ही पीवायक्यू प्रश्न चालले ना तर त्यामध्ये नक्की आहे. आणि हा कुठे कामात येईल, तर लक्षात घ्या, जिओग्राफीमध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यामध्ये ऊर्जा संकट किंवा ऊर्जा साधने, बरोबर आहे, ऊर्जा साधने हा एक टॉपिक येतोय, म्हणजे त्यावरून लक्षात येतं एनर्जी. मग ही एनर्जी कशा पद्धतीने वर्क करतं हे सर्व त्यामध्ये दिलेलं आहे. आणि आपण कुठल्या कुठल्या एनर्जीसाठी, जसं सोलर आहे, बरोबर आहे, सोलर एनर्जी आहे, नंतर वाईंड एनर्जी येतो, आणि त्यानंतर येतंय ती म्हणजे औष्णिक एनर्जी, आणि नंतर येतं ते म्हणा अणुभट्टी, म्हणजे युरेनियम पासून बनवल्या गेलेलं. म्हणजे ह्या सर्व एनर्जीचे हे टाईप आहे. एनर्जी आपण कुठून कुठून मिळवतो, म्हणजेच काय, विद्युत निर्मिती करण्यासाठी कुठलं माध्यम वापरतो, त्यामधलं जलविद्युत पण आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीचं की जे भविष्यामध्ये आपल्याला संकटाचा सामना करायला वेळ आली नाही पाहिजे, त्याकरिता हे चाललेलं संशोधन असतं, एक एक पाऊल. त्यानंतर आता पुढचं बघू, आणि प्रत्येक मुद्दा एक्झाम ओरिएंटेड आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की पुढे चालून प्रत्येक परीक्षा ज्या येणार आहे, मग पूर्व असू द्या की मुख्य असू द्या, त्या अनुषंगाने सुद्धा महत्वाचं, आणि तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा यामध्ये आपण तयार केलेले आहे, बरोबर. प्रॅक्टिस क्वेश्चन जे मुख्यचे असू द्या राज्यसेवेचे, की तुम्हाला एमसीक्यूचे असू द्या, मग राज्यसेवा पूर्वसाठी किंवा कंबाईन पूर्वसाठी. त्यानंतर लक्षात घ्या, महत्वाच्या टप्प्यामध्ये आपण जर समजा बघितलंय तर 10 जुलै 1900 लक्षात घ्यायचं 10 जुलै 1960 रोजी
कॅनडाच्या मदतीने बघा कोणत्या देशांनी कोणती मदत केली आपल्याला ती, हे दुसरी अणुभट्टी आपण स्थापन केली एक. दुसरी 14 जानेवारी 1961 रोजी भारतामध्ये तिसरी अणुभट्टी स्थापन केलेली आणि त्याच्यानंतर परत 9 ऑगस्ट 1962 रोजी नांदगल येथे जड पाण्यात म्हणजे हेवी वॉटर आपण एक प्रोजेक्ट केलेला होता जो हेवी वॉटरचं काम करेल त्याच्यासाठी ते सुरुवात झालेली ते म्हणजे 1962 ला. आणि त्याच नंतर 1965 ला तुर्भे येथे प्लुटोनियम प्लांटचे सुद्धा उद्घाटन केले किंवा त्यावेळेस सुरुवात झालेली होती. हा एक मुद्दा. त्यानंतर बघा 1969 ला तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पाची पण सुरुवात झालेली आहे. तारापूर आणि महाराष्ट्रातील हे पहिलं अणुऊर्जा प्रकल्प येतं. आलं लक्षात? हे सर्वात महत्वाचं येतं बरं, कारण खऱ्या अर्थाने सुरुवात तिथून अणुऊर्जा प्रकल्पाची झालेली आहे आणि प्रश्न आलेला आहे. तारापूर तुर्भेवरती प्रश्न आलेला आहे. तुम्ही जर मागचे पीवायक्यू चाळाल ना तर त्यामध्ये तुम्हाला दिसतात. म्हणजे बघा एखादी न्यूजपेपरला आर्टिकल येतं ना त्यावरून आपल्याला कशा पद्धतीने जीएसला तो टॉपिक कव्हर करता येतं तर हे त्यामधलं तुम्हाला आपण देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर चला पुढे, कारण न्यूजपेपर फार महत्वाचा असतो आपल्यासाठी. त्यानंतर लक्षात घ्या, मग आता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहे? त्यापैकी तामिळनाडूमध्ये 2 प्रकल्प येतात. बरं, तामिळनाडूमध्ये आलेले 2 प्रकल्प, राजस्थानमध्ये एक येतो, कर्नाटक एक, गुजरात एक आणि उत्तर प्रदेशमध्ये जैतापूर, हरियाणामध्ये गोरखपूर आणि राजस्थानमध्ये माही बसनवारा, जे की हे प्रस्तावित आहे. लक्षात, हे प्रस्तावित आहे. आणि त्यासोबत लक्षात घ्यायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. राजस्थान मधला हा प्रस्तावित आहे. विचारू शकतात की उद्घाटन कोणत्या तारखेला केलं किंवा कुठल्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे. बरोबर, पण हे एक समजणं महत्वाचं राहतं की त्यावरून लक्षात घ्या, माही बसनवारा जे राजस्थानमध्ये आलेलं आहे. बरोबर, हे प्रस्तावित. मग याच्यावरती प्रश्न तुम्हाला भविष्यात होऊ शकते, तुम्हाला नकाशावरती येण्याची शक्यता राहते की नकाशामध्ये कुठे कुठे अणुऊर्जा प्रकल्प आहे आपल्या नकाशामध्ये ते दाखवू शकतात तुम्हाला. किंवा जर समजा त्यांनी दिलेलं असेल त्यामध्ये की कुठले प्रकल्प आलेले आहेत तर ते स्टार करून दिलेले असेल ना ते ओळखा, राज्य आणि प्रकल्प असे जोड्या लावा प्रश्न विचारू शकतात. म्हणून लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तर चला पुढे आपण नेक्स्ट पेज वरती जाण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर लक्षात घ्या, आता FPFBR बरोबर, कल्पकम अणुऊर्जा अणुभट्टीचे PFBR महत्व हे काय दिलेलं आहे. बरोबर, त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. बघा, युरेनियमच्या प्रमाणामध्ये युरेनियम हे 235 या मूलद्रव्याचा पुरवठा होतो राहणे आवश्यक आहे. आणि निसर्गामध्ये युरेनियम जे आहे तर ते एका मर्यादित साठेमध्ये आहे. बरोबर आहे. आपण युरेनियम वरून थोरियम वरती का बरं गेलेलो असेल? लक्षात घ्या, मानवाच्या ज्या दैनंदिन गरजा आहे या अमर्यादित आहे, पण निसर्गामध्ये जे साठे आहेत किंवा जे संसाधनं आहेत ते मर्यादित स्वरूपाचे देण्यात आलेले आहे. आणि जर आज आपण जर त्याला सांभाळलं नाही किंवा आज जर संरक्षण केलं सुरक्षित केलं नाही तर भविष्यात आपल्याला नाही मिळू शकणार, भविष्यामध्ये फार अडचणी जाणार. म्हणून भारत सरकार काय करतो आपलं की जे नैसर्गिक साठे आहे मर्यादित मध्ये त्याला तसंच ठेवता येऊन त्यावरती पर्यायी साधन काही काढता येईल का, आपल्याला पर्यायी दृष्टीने आपल्याला काही पाऊल उचलता येईल का, म्हणजे या दृष्टिकोनातून भारत सरकारचं पडलेलं पाऊल. म्हणजेच त्यांनी म्हटलेलं आहे की निसर्गामध्ये युरेनियम या प्रकारचा साठा हा मर्यादित स्वरूपामध्ये देण्यात आलेला आहे. हा अमर्यादित आहे, मर्यादित लिमिटेड आहे. त्याऐवजी युरेनियम हे 238 मधून निर्माण होणारा प्लुटोनियम 239 हा महत्वाचा आहे. इथे तुम्हाला परत सायन्स मध्ये पण जाऊ शकतात. बरोबर आहे, यामधून कोणता घटक किती, कारण लक्षात घ्या महत्वाचं आहे. आणि त्याला विच्छेदनशील आहे, म्हणजेच काय, तो असा डिव्हाइड होऊ शकतो. बरोबर आहे, एकाचे 2 तुकडे होण्यासाठी अतिशय व्यवस्थित आहे तो. त्यामुळे अधिकाधिक प्लुटोनियम निर्माण करणारी ही अणुभट्टी, बरोबर, अणुभट्टी ठरते. आणि याच अणुभट्टीला बरोबर आहे, ब्रॉडर रिएक्टर असं म्हणते किंवा ब्रिडर रिएक्टर असं म्हटलं जाते. आणि हे कुठे वापर होत आहे तर याचा वापर बघा कल्पकम मधील अणुभट्टी या ठिकाणी वापर केला जातो. सर्वात महत्वाचं आहे की युरेनियम पासून लक्षात घ्यायचं, पुढे प्लुटोनियम हा घटक बाहेर काढलेला आहे. आलं लक्षात? तर हे लक्षात घ्या, हे फक्त लक्षात घ्या, 238 आणि प्लुटोनियम 239. बरोबर, हा एक महत्वाचा आहे. बरं, कारण निसर्गामध्ये येते आपल्याला 235, बरोबर आहे, हा घटक आपल्याला निसर्गामध्ये मिळतो. पण इतरही घटक जे आहे त्यामधून ते त्याचं काम केलं जातं. आता इथे बघायचं, कल्पकम येथील अणुभट्टीने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा केला, म्हणजेच काय, ब्रिडर रिएक्टर त्याला म्हटले जातं. बरोबर आहे, त्याचं विच्छेदन करणं म्हणजे एका घटकापासून दुसरा घटक बाहेर काढणं. अणुभट्टी वापरल्या जाणाऱ्या इंधनापेक्षा अधिक इंधन तयार करू शकते. जितके इंधन वापरले गेलेले आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्याची क्षमता असणार आहे ही सर्वात.
आणि प्रक्रिया त्याची ना अणुसाखळी प्रक्रिया म्हणजे न्यूक्लिअर चेन हे रिॲक्शन म्हणजे आता स्थिर झालेली आहे, म्हणजे त्याला बेसिक केलेलं आहे, स्थिर केलेलं आहे. आणि साध्य काय तर भारताला थोरियम आधारित ऊर्जा निर्मितीकडे पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजे आता थोरियम आणि थोरियम हे निसर्गामध्ये मुबलक स्वरूपामध्ये मिळतं. युरेनियम हे अगदी लिमिटेड आहे. म्हणजेच काय आपण युरेनियमच्या जागेवर जर समजा थोरियम जर वापर करायला सुरुवात केलं तर भविष्यामध्ये आपल्याला युरेनियमची चणचण किंवा अडचण येणार नाही, तर थोरियमचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये झालेला असेल. ठीक आहे, तर चला पुढे. त्याचमुळे त्यांनी म्हटलेलं आहे की याचा वापर कशा पद्धतीने होणार आहे. तर पुढे बघा, आता त्याचे टप्पे दिलेले आहेत. कारण भारतामध्ये जर बघायला गेलं तर त्रिस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रम हा 1954 रोजी राबवला गेलेला आहे. आणि तेव्हापासून लक्षात घ्यायचं की यांनी सुरुवात झालेली होती बघा 1954 बरोबर आहे. भारतामध्ये हा एक महत्वाचा तो त्यांनी म्हटलंय की डॉक्टर होमी भाभा रिसर्च सेंटर बघा, आता ही सर्वात मोठे त्यांना अणु किंवा अणुविद्येचा किंवा त्याला मध्ये अणुऊर्जेचा जनक सुद्धा म्हटलं गेलेला आहे डॉक्टर होमी भाभा यांना. ठीक आहे, तर त्या ठिकाणी बघा भारताकडे असलेल्या युरेनियम साठ्याचा मुबलक व थोरियम साठ्याचा विचार करून ही योजना आखली गेलेली आहे. आता लक्षात घ्यायचं त्यांनी 3 स्टेजमध्ये आणलेला हा प्रोग्राम आहे. त्यापैकी पहिला प्रोग्राम बघा, त्यांनी PHWR म्हणजे काय म्हटलं, प्रेशराइज हेवी वॉटर. हेवी वॉटरला असा प्रेशराइज करावून त्यापासून आपल्याला एनर्जी कशी क्रिएट करता येईल हा एक रिएक्टर. म्हणजेच का त्यामधून निघणारा एनर्जी नैसर्गिक युरेनियम आणि त्याचं वैशिष्ट्य त्यातून उपउत्पादन प्लुटोनियम 239 बरोबर आहे. प्लुटोनियम 239 हे तयार होत होतं. त्याचसोबतच FBR म्हणजे फास्ट ब्रेडर रिएक्टर प्लुटोनियम 239 त्यांनी काय केलेलं होतं, वापरलेल्या इंधनापेक्षा जास्त इंधन नवीन इंधन तयार होते व थोरियमचे रूपांतर हा युरेनियम 233 मध्ये करणे. हा दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा लक्षात घ्यायचा त्यांनी काय म्हटलं ना, AHWR म्हणजे ऍडव्हान्स थोरियम रिएक्टर की ज्यामध्ये युरेनियम आणि थोरियम हा दोघांचा वापर केला जातो बरोबर आहे. तर ते एक लक्षात घ्यायचं. थोरियम हा जो घटक आहे बरोबर आहे, तर थोरियम हा घटक आणि युरेनियम 233 वापर केला जातो, हे एक लक्षात घ्यायचं. थोरियमच्या माध्यमामधून लक्षात घ्यायचं स्वयंपूर्ण ऊर्जा निर्मिती केली जाते, हे एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं. पुढे बघायचं आता नेक्स्ट बरोबर. नेक्स्ट लक्षात घ्यायचं का बाबा आता अणुपासून वीज निर्मिती कशा पद्धतीने तयार केली जातं हे एक लक्षात घेणं आपल्याला महत्वाचे राहतं. त्याची प्रक्रिया बघा आता की अणुपासून वीज निर्मिती कशा पद्धतीने तयार केली जाईल. आलं लक्षात. घटक बघा आता, अणुविच्छेदन म्हणजेच काय, एका घटकाचं 2 घटकामध्ये कशा पद्धतीने डिवायडेशन होईल बरोबर आहे, हे सर्वात महत्वाचं असतं. दुसरं, युरेनियम हा अणुच्या जो न्यूट्रॉन असतो ना त्याला विच्छेदन होऊन लक्षात घ्यायचं की ऊर्जा आणि नवीन न्यूट्रॉन ह्या उत्सर्जित होतात, त्याचं विभाजन केलं जातं. हा एक घटक आलेला. दुसरा लक्षात घ्यायचं उष्णता ते वाफ. आता उष्णता देऊन त्याचा कशा पद्धतीने वाफ केला जातो ना, हा जो घटक आलेला आहे त्याचं वाफेत रूपांतर आणि अणुभट्टीमध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेचा वापर करून उच्च प्रेशर म्हणजेच काय त्याला हाय प्रेशर म्हणू शकतो, उच्च दाब बरोबर. हाय प्रेशर च वाफ तयार होऊन हाय प्रेशर स्टीम तसे तयार केली जाते, हा एक. त्यानंतर लक्षात घ्यायचं टर्बाईन आणि जनरेटर बघा, आता टर्बाईन आणि जनरेटरचा वापर त्यावरती प्रेशर दिलं जातं. त्याच वेळेस लक्षात घ्या ही वाफ टर्बाईनच्या पात्यांवरती सोडली जातं की ज्यामुळे ते टर्बाईन फिरायला लागतं आणि फिरते आणि टर्बाईनला जोडलेल्या जनरेटरमध्ये वीज तयार होतं. आलं लक्षात. म्हणजे प्रेशर त्यामध्ये यायला लागतं आणि प्रेशर आल्यानंतरच त्यामधून एनर्जी क्रिएट होत जातं एक एक घटक बरोबर आहे. तर त्यासोबत लक्षात घ्यायचा आता पुढचा मुद्दा येतो की पुढे त्यांनी कशा पद्धतीने केलंय की आता सामर्थ्य काय, आपण भारताला का बरं भारत त्यामध्ये सामर्थ्यशील होत चाललेला आहे, मजबूत होत चाललेला आहे. तर लक्षात घ्यायचं इथेच आलेलं आहे की बघा युरेनियम 235 हे कशा पद्धतीने काम करतं. कारण निसर्गामध्ये सापडणारा हाच एक घटक आहे की जो एकदम लिमिटेड आहे, मर्यादित स्वरूपामध्ये आलेला आहे. पण लक्षात घ्या थोरियमचा साठा हा प्रचंड प्रमाणामध्ये आलेला आहे, म्हणून आपण युरेनियमच्या ऐवजी थोरियम वापरायला सुरुवात झालेली आहे. तर पुढे बघा मग आता ही कोणत्या भागामध्ये जास्त, कोणत्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात मिळेल, तर बघा तामिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आंध्र प्रदेश बरोबर आहे. या भागांमध्ये तुम्हाला थोरियमचं प्रमाण हे जास्त प्रमाणात मिळतं. म्हणजेच काय, इकडे तामिळनाडू तुम्हाला राज्य विचारू शकते बरं प्रिलिमला, केरळ, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. त्यासोबतच लक्षात घ्यायचं किनारपट्टीवरील वाळूमध्ये थोरियम सापडते. आता कुठे येतं या भागात आधी लक्षात घ्या, हा जे राज्य आलेले आहेत तामिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आंध्र प्रदेश हे पूर्ण राज्य जर बघितलं आपण तर लक्षात घ्यायचं ह्या पूर्व किनारपट्टीवरती आलेले बरोबर आहे. आणि पूर्व किनारपट्टीवरती लक्षात घ्यायचं की हे थोरियम जो हा घटक आहे
हा जास्त प्रमाणामध्ये आढळतो त्याच वेळेस. म्हणजे लक्षात घ्यायचं, या प्रदेशाच्या किनारपट्टीवरती जो वाळू आढळतो ना, वाळू, तर त्या प्रदेशामध्ये तुम्हाला तो आढळतो घटक. बरोबर आहे. तिथे सापडणारा, म्हणजेच त्यावरून त्यांचं काम एकदम सोपं झालेलं आहे की युरेनियमच्या जागेवर आपण थोरियम वापरायचं, म्हणजे आपल्याला ऊर्जा तयार करण्यासाठी कुठेतरी आपल्याला पर्यायी साधन मिळणार. आणि त्यांनी म्हटलं की थोरियमचा वापर करून देशाला ऊर्जा क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनवणे हाच एक. म्हणजे यामध्ये फायदा कुठला होईल आपल्याला, एक तर वीज स्वस्त होऊ शकेल, हा एक. त्यानंतर वीज निर्मिती झाल्यानंतर आपण आपला कोठा पूर्ण करून इतर देशांना सुद्धा आपण पाठवू शकेल, हा दुसरा घटक झालेला आहे. आणि आपण कोणावरती अवलंबून न राहता आपण आत्मनिर्भर होऊ शकेल, हा एक महत्वाचा घटक येतो. त्याचसोबत लक्षात घ्यायचं की पुढे जेव्हा आपण जातो त्यावेळेस बघा आता की मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला कुठले मुद्दे असे महत्वाचे राहू शकतात की ज्याला पुढची जीवनात जे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने आणि त्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. मग कुठल्या पेपरला कामात पडेल, लक्षात घ्या, हा पेपर 3 मध्ये, बरोबर आहे, पेपर 3 जो तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञान आलेला आहे सिलेबसमध्ये, पेपर 3 मुख्य परीक्षेचा, तर त्यामध्ये तुम्हाला येण्याची शक्यता राहतात. मग महत्वाचे मुद्दे म्हणजेच कुठला, ऊर्जा सुरक्षा. आले लक्षात. त्या दृष्टिकोनातून हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की हा प्रश्न कशा पद्धतीने आलेला आहे आणि त्यावरती तुम्हाला बघा ऊर्जा सुरक्षेवरती त्यांनी कशा पद्धतीने प्रश्न. मग जे विद्यार्थी आता मुख्य परीक्षेची तयारी करत असेल त्यांनी नक्कीच काय करायचं की या प्रश्नाची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायची, स्वतःचे एक नोट तयार करायची, नक्कीच विचारण्याची शक्यता राहतं. बरं, त्याचसोबतच शाश्वत विकास. मग हा शाश्वत विकास जर विचार केला तर तुम्हाला कुठे येऊन थांबतोय, तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर 3 जो आहे तो आर्थिक विकासामध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये येऊन थांबतो, तिथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. आणि त्याचसोबतच प्रिलिमला सुद्धा तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा घटक आलेला आहे. बरोबर आहे, हा एक घटक महत्वाचा असतो. दुसरा लक्षात घ्यायचा की इथे सुद्धा कशा पद्धतीने आलेलं आहे पेपरचं. आणि तिसरा म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान मध्ये सुद्धा आलेलं आहे की भारताने कशा पद्धतीने ब्रिडर रिएक्टर हे तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे, विचारू शकतात. म्हणून यामध्ये ऊर्जा सुरक्षा. आणि एक लक्षात घ्या, जर समजा निबंध जरी आलेला आहे ऊर्जा सुरक्षेवरती तरी तुम्हाला लिहायसाठी कंटेंट मिळतंय ना. मग ह्या उद्दिष्टाने लक्षात ठेवा, शाश्वत विकास आहे, तंत्रज्ञान स्वावलंबन, शाश्वत विकास आणि ऊर्जा सुरक्षा यावरती पण येतं. हे सुद्धा एक महत्वाचे घटक आहे. म्हणून लक्षात घ्यायचं की ज्या पद्धतीने, आता एक लक्षात घ्यायचं, ही तुम्हाला मी एक पूर्वकरिता एक सराव प्रश्न बघा, आपण एक मॉडेल क्वेश्चन तयार केलेले, त्या पद्धतीने लक्षात राहतं की त्यांनी म्हटलेलं आहे बघा, भारताने अणुऊर्जेच्या क्षेत्रामध्ये कोणत्या इंधनावरती भर दिलेला आहे, आलेला आहे थोरियम, विचारू शकतात. त्याचनंतर भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची सुरुवात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली, तर त्याचसोबतच लक्षात घ्यायचं डॉक्टर होमी भाभा, कारण आज ट्रॉम्बे या ठिकाणी डॉक्टर होमी भाभा रिसर्च सेंटर आहे. बरोबर. दुसरा घटक लक्षात घ्यायचा की त्यावर लक्ष देतं बघा. आता दुसरा प्रश्न, भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रम किती टप्प्यांमध्ये राबवला गेलेला आहे, तो 3 टप्प्यांमध्ये आपण बघितलेला आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा. बरोबर आहे, जो आपण टेबल तयार केलेला. त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यतः कोणत्या प्रकारचे रिएक्टर वापरलेले आहे, तर त्याच ठिकाणी प्रेशराइज हेवी वॉटर रिएक्टर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यातलं विचारू शकतात, तिसऱ्या टप्प्यातलं विचारू शकतात. बरोबर आहे. तर असे एक एक टप्पे तुमच्या लक्षात घेणं महत्वाचं राहतं. पुढे बघा आता की त्यानंतर येतो 5वा प्रश्न. त्यांनी म्हटलं की फास्ट ब्रीडर रिएक्टर. बरोबर. फास्ट ब्रीडर रिएक्टर या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय होता आपल्याकडे, तर बघा, वापरलेल्या इंधनापेक्षा अधिक इंधन तयार करणे. हा लक्षात, जेवढं इंधन वापरलेलं त्यापेक्षा जास्त पद्धतीने इंधन तयार करणे हा उद्देश होता. आणि भारतामध्ये थोरियम साठ्याचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या किनारपट्टीवरती आढळतं, बघा इथे तर दिलंय केरळवरती. बरोबर आहे. पण याच्यासोबतच विचारू शकतात पूर्व किनारपट्टी, म्हणजे याच्यासोबत तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं राहतं की पश्चिम किनारपट्टी की पूर्व किनारपट्टी. आणि मग त्याच्यासोबत ते राज्य विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये थोरियम हा घटक किंवा थोरियम हे खनिज संपत्ती आढळत नाही. बरोबर आहे. किंवा कुठे आढळतं त्याचा गट देऊ शकतात तुम्हाला, एकतर पश्चिम किनारपट्टीवरचे राज्य किंवा पूर्व किनारपट्टीवरचे राज्य. बरोबर आहे. तर पुढे बघायचं, त्यासोबतच परत 7वा प्रश्न येतोय बघा आता, त्यांनी खालीलपैकी कोणते केंद्र फास्ट ब्रीडर रिएक्टरशी संबंधित आहे, IGCAR हे लक्षात ठेवायचं, ते फार महत्वाचं येतं. त्यानंतर येतोय क्रिटिकलिटी, ही संकल्पना दिलेली आहे, संज्ञा, त्याचा काय उपयोग, त्याचा कुठे, तर ही साखळी अभिक्रिया स्थिरपणे चालू राहणे, म्हणजे तिथे ब्रेक असतं ना, ब्रेक नव्हता कंटिन्युटी मध्ये त्याला कसं चालवता येईल हे त्यामध्ये दिलेलं आहे. आपण जो टॉपिक घेतलेला त्याच्या आधारेच हे प्रश्न तयार केलेले आपण. आणि त्यानंतरचं लक्षात घ्यायचं की जे तुम्हाला PYQच्या जे एमपीएससीच्या पॅटर्न प्रमाणे विचारले जातात, तर त्यातला तो घटक म्हणजेच काय, यांनी म्हटलेलं आहे की खालील विधानाचा विचार करा, म्हणजे भारतात थोरियम थेट इंधन म्हणून वापरता येत नाही. बरोबर आहे.
ते इंधन म्हणून नाही वापरतायत, तर म्हणून त्यापासून आता वीज निर्मिती करण्यात येणार आहे आणि वीज निर्मिती करून ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. बरोबर आहे. हा एक. दुसरा, थोरियम पासून युरेनियम 233 तयार केले जाते. तर बरोबर आहे, कारण की थोरियम हा घटक निसर्गामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतोय, पण युरेनियम 235 हा मर्यादित आहे. त्याच्यामुळे मग तो तयार करण्यात येणार आहे. म्हणजेच काय, दोन्ही विधाने बरोबर आलेले आहेत. त्यासोबत 3 टप्प्यांच्या अणुऊर्जा कार्यक्रमाबाबत खालील योग्य क्रम लावा. तर पहिल्या टप्प्यामध्ये लक्षात घ्या, युरेनियम वापर होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्लुटोनियम आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला थोरियमचा वापर होणार आहे. म्हणून हे महत्वाचं आलेलं असतं. आलं लक्षात? आता पुढे बघायचं, जसे एक एक घटक त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला राज्यसेवेसाठी आपण देण्यात आलेला आहे की तुम्हाला सराव प्रश्न कशा पद्धतीने करता येईल. आता ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेची तयारी करायची आहे किंवा जो विद्यार्थी आता राज्यसेवा मुख्यची तयारी करत असेल, मग इथं आता तर 2026 ची परीक्षा झालेली आहे, बरोबर आहे. आपण ते पेपरचं विश्लेषण लगेचच काही दिवसामध्ये घेऊन येणारच आहे. पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4. आणि त्याच दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तो 2027 ची परीक्षा देणार आहे, मुख्य परीक्षा म्हणजे आता पूर्व परीक्षा हे 31 मे रोजी होणार, तर मुख्य परीक्षा ज्यावेळेस देईल ना, त्या परीक्षेसाठी जो तयारी करत असेल विद्यार्थी, त्याच्या अनुषंगाने लक्षात राहतं की 1, 2, 3, 4, 5 हे प्रश्न कसे तुम्हाला कामात पडणार आहेत. बरोबर आहे. तर त्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या की आपला पुढचं पाऊल कशा पद्धतीने टाकायचं आणि कशा पद्धतीने नाही हे स्वतःहून लक्षात घेणं महत्वाचं राहतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पूर्ण टॉपिक कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला. जे वर्तमानपत्रामध्ये आर्टिकल येतात किंवा महत्वाचे न्यूजपेपरला एक आर्टिकल येत राहतात, तर त्याच अनुषंगाने आपण तुमच्यापर्यंत तो मुद्दा चालू घडामोडीशी रिलेटेड घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा वर्तमानपत्राशी संबंध तुटलेला आहे. पण काळजी करू नका, प्रत्येक टॉपिक मी कव्हर करून देण्याचा प्रयत्न करेल. त्याकरिता नक्कीच ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी नक्कीच करा आणि ज्या विद्यार्थी आधीच समजा सबस्क्राईब झालेले आहेत, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल, त्यांनी लाईक पण करा, शेअर करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्र जे एमपीएससीची तयारी करत असेल, राज्यसेवेची तयारी करत असेल, तर त्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासोबतच लक्षात घ्या बरं, आपण एक राज्यसेवेची नवीन बॅच सुरू होत आहे, ते 2027च्या पूर्व मुख्यकरिता. तर त्याचमुळे जे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये राहणार आहे, तर त्या विद्यार्थी मित्रांनी नक्कीच ह्या बॅचला जॉईन होणं. जर ज्या विद्यार्थ्यांना करायचं असेल, जो विद्यार्थी आता नुकताच 12वी पास झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की नाही पुढे मी काय करायला हवं, तर त्यासाठी सर्वात उत्तम उपाय आहे किंवा सर्वात चांगलं त्यासाठी पर्याय असणार आहे, तो म्हणजेच काय, राज्यसेवेची तयारी करणं 2000. त्यासोबत लक्षात घेणं महत्वाचं राहणार. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू लवकरच. धन्यवाद.